अकाली विधवा होणे, कमी वय असताना विधवा होण्याची काय कारणे असतील, असे अनेक प्रश्न आपल्या मनात या समाजात वावरताना पडत असतात. तर याविषयी माहिती आम्ही तुम्हाला कथेच्या माध्यमातून सांगणार आहोत. रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माता लक्ष्मीचा वरदहस्त तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. चला तर विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मग्रंथांमध्ये मानवी जीवनातील प्रत्येक अवस्थेसाठी काही ना काही कारणे दिलेली आहेत. यामध्ये विशेषतः मृत्यूनंतरचे रहस्य उलगडणारे ग्रंथ म्हणजे गरुड पुराण. या पुराणामध्ये आत्मा, पुनर्जन्म, नरकयात्रा, पाप पुण्य आणि मरणानंतर काय होते याविषयी विस्तृत वर्णन आहे. या पुराणात असेही सांगितले आहे की स्त्री विधवा का होते, त्यामागील आध्यात्मिक कारणे काय असतात, ती या कथेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका पुरातन काळात काशी नगरीत सुमती नावाची एक सुंदर, सुसंस्कृत व धर्मनिष्ठ स्त्री राहत होती. ती एका संपन्न ब्राह्मण कुटुंबात जन्मली होती आणि तिचे लग्न सत्यव्रत नावाच्या पवित्र सदाचारी ब्राह्मणाशी झाले होते. सत्यव्रत यज्ञकुंडात बसून देवपूजा करणारा आणि सद्गुणी जीवन जगणारा होता. सुमतीचे आयुष्य प्रथमदर्शनी परिपूर्ण होते. सुंदर पत्नी, धनसंपत्ती, प्रतिष्ठा आणि एक उत्तम समाज मान्यता. पण या सर्व गोष्टींच्या तिच्या अंतरंगात काही दोष होते जे तिला स्वतःही कळत नव्हते. सुमती दिसायला सुंदर होती, पण तिच्या मनात गर्व, ईर्ष्या आणि थोडा अहंकार होता. ती आपल्या रूपाचा, संपत्तीचा आणि पतीच्या विधवतेचा गर्व करत असे. ती अनेकदा गरीब स्त्रियांना उपेक्षित वागवत असे. पतीच्या सेवेसाठी ती कधी कधी फक्त बाह्य स्वरूपात पूजा करत असे, पण मनात नेहमी मी किती महान आहे असा भाव असे. एक दिवस सत्यव्रत त्यांना अचानक ताप आला. ताप इतका वाढला की काही दिवसातच त्यांची प्रकृती खालावली. वैद्य, पूजा, मंत्र सर्व काही करूनही ते रोगमुक्त झाले नाही आणि एकाएक दिवशी त्यांनी प्राण सोडले. सुमती एकदम हादरली. इतके उत्तम जीवन असताना, इतका पुण्यवान पती असूनही ती विधवा झाली याचे तिला आश्चर्य वाटले. ती संत महंतांकडे गेली, ब्राह्मणाकडे गेली. माझे काय पाप आहे? मी तर नेहमी पतीची सेवा केली, देवपूजा केली, का मी विधवा झाले असा प्रश्न ती वारंवार विचारू लागली. त्यावेळी एक वृद्ध महात्मा तिला म्हणाले, मुली, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला गरुड पुराण वाचल्यावर मिळेल. कर्म केवळ बाह्य कृतींवर नव्हे तर अंतःकरणाच्या भावनेवर अवलंबून असते. गरुड पुराणामध्ये नारायण गरुडाला सांगतात की स्त्री विधवा का होते याची कारणे अनेक आहेत. काही या जन्मातील तर काही पुनर्जन्मातील असतात. खाली काही प्रमुख कारणे देण्यात आलेली आहेत. 1. पतीचे अनादर किंवा सेवेत खोटेपणा. जी स्त्री पतीच्या सेवेत कपट करते, बाहेरून सेवा करताना आतून द्वेष करते, तिला त्या पापाचे फळ म्हणून विधवा पण येते. 2. गरिबांचा अपमान. जी स्त्री गरीब, दीनहीन स्त्रियांवर हसते, त्यांना तुच्छ लेखते, त्यांच्या दुःखात सहानुभूती दाखवत नाही, तिला दुःखाचे फळ भोगावे लागते. 3. ईर्ष्या आणि अहंकार. सतत दुसऱ्यांच्या सौंदर्यावर, संपत्तीवर किंवा नशिबावर ईर्ष्या करणाऱ्या स्त्रीला स्वतःच्या आयुष्यात दुःख सहन करावे लागते. 4. पतीला धोका देणे, मनाने किंवा कृतीने. गरुड पुराणात असेही म्हटले आहे की जी स्त्री पतीला मनानेही धोका देते तर ते देखील पाप आहे. मन, वचन आणि कर्माने पतीवर निष्ठा आवश्यक आहे. 5. पूर्वजन्माचे पाप. अनेक वेळा स्त्री या जन्मात चांगले जीवन जगते, पण पूर्वजन्मात तर तिने पतिव्रता
धर्माचे उल्लंघन केले असेल तर त्याचे फळ या जन्मात मिळते. सुमतीने जेव्हा गरुड पुराणातील हे विवेचन ऐकले तेव्हा तिला आपल्या अनेक चुका जाणवल्या. तिला आठवले की अनेक वेळा तिने गरीब स्त्रियांना हिणवले होते. तिला तिचा गर्व आणि पतीची सेवा करताना असलेली खोटी भावना आठवली. तिने पतीवर खऱ्या अर्थाने प्रेम केले नव्हते, तर तो एक प्रतिष्ठेचा भाग होता असे ती समजत होती. तिने अंतःकरणाने प्रायश्चित्त करायचे ठरवले. ती व्रत उपवास करू लागली. गरीब स्त्रियांना मदत करू लागली. आपल्या चुकीच्या वर्तनाची कबुली देऊन ती संतांकडे क्षमा मागू लागली. तिचे मन आता खरेच शुद्ध होत होते. गरुड पुराणात असेही सांगितले आहे की जेव्हा स्त्री खरे मनाने पश्चाताप करते, सत्कर्म करते आणि विधवा अवस्थेतील दुःख सहन करताना आत्मबळ आणि श्रद्धा ठेवते, तेव्हा ती पुढील जन्मात सौभाग्यवती होते. सुमतीने आयुष्यभर आपले पाप पुसण्याचा प्रयत्न केला. तिचे आयुष्य साधना समर्पित झाले. मरणोत्तर काळात तिला पुनर्जन्म मिळाला आणि पुढील जन्मात तिला धर्मात्मा पत्नी, सुंदर संतती आणि शांत जीवन लाभले, कारण तिने आपले कर्म बदलले होते. गरुड पुराण आपल्याला शिकवते की प्रत्येक गोष्टीमागे कर्म आहे. विधवा होणे हा केवळ दुर्दैव नाही, तर तो आध्यात्मिक दृष्टीने एक संकेत आहे आत्मचिंतनाचा, सुधारण्याचा. सुमतीची कथा आपल्याला हे शिकवते की गर्व, ईर्ष्या, कपट हे सर्व आयुष्य उद्ध्वस्त करतात आणि खरे पुण्य अंतःकरणातील शुद्ध भावनेत असते. या कथेमुळे आपल्याला हे कळते की केवळ बाह्य आचार पुरेसे नाहीत, तर अंतःकरणातील भावना शुद्ध असणे आवश्यक आहे. केवळ विधवा होणे म्हणजेच पापाचे फळ असे म्हणता येणार नाही, पण कर्माच्या पायऱ्यांवरून येणाऱ्या परिणामांना ओळखणे आणि त्यातून सुधारणा करणे हेच खरे आध्यात्मिक जीवन आहे. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.